वा 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 बोल. आता तिला मोबाईल पाहिजे ठेवलेला ना मी गपचूप. तुम्हाला पण क्यूट वाटते ना, तर अशी ही आमची मनू माऊ 4 दात पुढे घेऊन बाबा घरात दिवसभर फिरत असते. आणि बाबा बाथरूमला गेला तरी आम्हाला त्याच्या पाठीमागून जायचं असतं. असं बाहेरून आहे ना ती जोरजोरात दरवाजा वाजवत असते. आणि पाण्यात खेळायचं तर विचारूच नका, तिला तर पाण्यात खेळायला आवडतं आणि रोज मी 5-10 मिनटं ते तिला खेळून देते. आणि आता तर डायरेक्ट टपामध्ये जाऊन बसते आणि वरतून तो कॉक चालू असतो, तिथे तिला खेळायचं असतं. खाण्याचं तर तुम्ही मला अजिबात विचारू नका, हे असं माझं चालू आहे ना, तिला काही खायला दिलं ना ते सगळं जमिनीवरती असं सारवत असते. काय तिला मजा भेटते ना त्यामध्ये काय माहिती. हे चिरमुर आणि मी लाडू थोडासा दिला होता, तो तिने सगळा कुस्करून खाली सांडून टाकला होता. आणि बाबासोबत तर देवपूजा आमची ठरलेलीच असते, तेव्हा मात्र तेवढी शांत बसते. बाबा जेव्हा देवपूजा करत असेल तेव्हा व्यवस्थित जाऊन बसते, चांगला देव बाप्पा करते. आणि आता हे बाकी राहिलं होतं, कढीसुद्धा हळूहळू स्वतः काढायचा ट्राय करते. तिनं ती कढी ऑलरेडी काढली होती, थोडीशीच फक्त राहिली होती. मला कधी गंडवून ती बाहेर पळून जाईल ना तर मलाच समजणार नाही, त्यामुळे मला अजून जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे तिच्याकडे. संध्याकाळी पावभाजीचा प्लॅन होता, पावभाजी बनवली आणि हे सुद्धा मी कोहूला घेतच करत होते. तर तिचं आपलं चालू होतं असं तसं इकडून तिकडून काहीतरी. आणि माझे आणि कोहूचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.